2 वर्षात मुंब्रा कळवा दरम्यान ट्रेनमधून पडून 31 जणांचा मृत्यू। मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढत असतानाच सोमवारी रात्री मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात रेल्वे पुलावरून जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे गाडीतून एका प्रवाशाचा पडून मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे। गर्दीमुळे हा प्रकार घडला की अन्य काही कारण स्पष्ट झालं नाहीये। मात्र 2022 आणि 23 या 2 वर्षात ट्रेनमधून पडून 31 जणांचा मृत्यू झालाय। यामुळे प्रवाशांच्या गर्दीचा बळी जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे। रेल्वेचे अनेक प्रकल्प विविध कारणांमुळे रखडलेत। या रखडलेल्या रेल्वे प्रकल्पांमुळे प्रवाशांचा जीव गेल्याची टीका प्रवासी संघटना करते। ठाणे जिल्ह्यातील कसारा, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा आणि कळवा या भागात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले। येथे राहणारे हजारो मजूर ठाणे, मुंबई, नवी मुंबई येथे कामानिमित्त येतात। रेल्वेला समांतर रस्ता नाही। लाखो नागरिकांना रेल्वे वाहतुकीशिवाय मुंबई, ठाणे, नवी मुंबईला जाण्यासाठी पर्याय नाही। दररोज सकाळी आणि रात्री प्रवाशांची गर्दी वाढते। तर 2022 मध्ये रेल्वे प्रशासनाने ठाणे ते दिवा 5व्या आणि 6व्या मार्गाचे उद्घाटन केले। एक्सप्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र 5वा आणि 6वा ट्रॅक उपलब्ध करून दिल्याने रेतीबंदर भागातील उपनगरीय गाड्यांच्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे, अशी अपेक्षा होती। मात्र अनेक एक्सप्रेस रेतीबंदर येथूनच धावत असल्याचा प्रवाशांचा दावा आहे। एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीमुळे उपनगरीय गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होत असून प्रवाशांना दररोज सकाळी व रात्री गर्दीचा फटका सहन करावा लागतोय। गाड्यांमध्ये जास्त गर्दी असल्याने रेल्वेतून पडून प्रवाशांचा मृत्यू होत असल्याची माहिती आहे। 2022 आणि 23 या 2 वर्षात मुंब्रा ते कळवा रेल्वे स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून 31 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 13 जण जखमी झाले। यावर्षी रेल्वे अपघातात 35 जणांचा मृत्यू झालाय। मुंब्रा रेतीबंदर परिसरात सोमवारी रात्री रेल्वे पुलावरून पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाला। ठाणे ते दिवा 5व्या आणि 6व्या मार्गाच्या प्रकल्पासाठी हा पूल बांधण्यात आला होता। हा अपघात कसा झालाय हे अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय। ठाणे पल्ल्यातील कळवा मुंब्रा दरम्यान रेल्वे प्रवास धोकादायक आहे। राज्य सरकार आणि जागतिक बँकेकडून कर्ज घेऊन मुंबईकरांसाठी बांधलेल्या नवीन रेल्वे मार्गावर रेल्वे अधिकारी लांब पल्ल्याच्या गाड्या चालवत आहेत। दुसरीकडे अनधिकृत मतदारांसाठी कळवा ऐरोली उन्नत रस्त्यांसारखे महत्त्वाचे प्रकल्पही रखडले आहेत। त्यामुळे प्रवाशांना दररोज जीव गमवावा लागत असल्याचं सिद्धेश देसाई, सरचिटणीस, मुंबई रेल्वे प्रवासी संघटना यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे।